नक्कीच थर्ड अंपायरचा निर्णय येतोय नो चेंडू. आणि हा निलू महाजन यांचं ऑब्झर्वेशन राईट डिसिजन. नो बॉल 6 रन्स. टोटल रन्स मिळतील 7 आणि पुढे मिळतोय फ्री हिट. सॉरी 5 धावा मिळतील आणि फ्री हिट मिळेल. पुढचा चेंडू यावेळी मात्र अवे फ्रॉम ऑफ स्टंप वाईट चेंडू. 2 अतिरिक्त चेंडू आणि धावा होतील 6. नक्कीच एक गोलंदाजीमध्ये वेग आहे पण हा पेस कधी कधी आपल्याला घातक ठरतो. तुषार हो हो यावेळी झेल होईल का. चेंडू हवेत ना ना मात्र हा फ्री हिट लागू होता. 1 धाव मात्र मिळेल. झेल होणार नाही. झेल घेतला मात्र तो व्हॅलिड नाही. फक्त धाव बाद होऊ शकतो आपण यावेळी. विश्वास पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडू होते लॉंग ऑफच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन. यावेळी फंबल होते. 2 धावा मिळतील इथे त्या कानवे संघाला. चेंडू नवीन असल्या कारणानं कुठेतरी स्लिप झाला आणि अंदाजही थोडा चुकला आणि 2 धावा परिणामी जोडल्या जातील त्या कानवे संघाच्या स्कोअर कार्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 9 धावा. हे नक्कीच आमचे समालोचक मित्र दत्ता फर्डे सरांच्या शुभेच्छा येतात आमच्या CPL ला. त्याचबरोबर खेळणाऱ्या दोन्ही संघांना धन्यवाद. आम्ही देखील सर आपणास मिस करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच 1 धाव आणखी जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. पुढचा चेंडू आणि यावेळी माघारी परतावं लागेल प्रवीण. कारण एक चांगली खेळ करावी लागेल. मानस व्यक्त केला होता एक मोठी धावसंख्या उभारण्याचा आणि कुठेतरी कमबॅक झालं या गोलंदाजाचं तुषारचं. कारण पहिले 2 चेंडू अतिरिक्त टाकले गेले होते. तब्बल 6 धावा गेल्या होत्या अतिरिक्तच्या रूपानं. मात्र त्यानंतरचे 4 चेंडू सुरेख चेंडू आणि गडी बाद करण्यात यश मिळालं. यावेळी मात्र मागच्या सामन्याचा हिरो म्हणता येईल सामनावीर मॅन ऑफ द मॅच गणेश ऑन क्रिस नाव. आणि यावेळी तुषार पुढचा चेंडू टाकायला सज्ज आहे. यावेळी तुषार पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय बॅकवर्ड थर्ड मॅन रिजन मध्ये. 4 धावा. चौकार डीजे. आणि हे षटक काहीच लांबलेलं आहे कारण अतिरिक्त चेंडू टाकणे गेले आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेला. फेकी केली गेली मात्र 1 धाव घेण्यापासून रोखी नाव शकले आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आणि मला वाटतं इथे हे षटक क्रमांक 1 संपतं. आफ्टर the first over score moves on 15 loss of 1 wicket. कानवे DJ. शुभेच्छा येतात आपल्या शेनवे संघाला. धन्यवाद.
दुसरं षटक सुरू होतं दरम्यान. हो हो, यावेळी मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी बॅटच्या जवळून जाते आणि यावेळी आमचा कॉलेजचा मित्र आहे श्याम पडवल. नक्कीच त्याला काही वर्षांपासून खेळताना पाहतो आहे आणि नक्कीच खेळाचं वेळ काय आहे मित्रांनो, तर थेट कामावर मी तर असे काही खेळाडू पाहतो नाईट करून येतात, डे नाईट करून 2 दिवस आणि खेळासाठीच. यावेळी श्याम पडवल पुढचा चेंडू. हो हो, यावेळी चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली. नक्कीच हो हो, यावेळी बड़ा प्रहार, लेकिन गेंद हवा में और कैच. एक और विकेट का पतन होता हुआ कानवे टीम के. कौन गया, गया कौन? विश्वास. बैक टू दी पवेलियन. डीजे नवीन फलंदाज येतोय दीपक. कानवे संघासाठी पहिल्याच सामन्यामध्ये अगदी दिमागानं विजय साकार केला होता या दोन्ही संघांनी. आता मात्र हा सामना होतोय क्वालिफायर 1. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल या G1 साठी, कारण लाईव्ह लाईन आहे क्रिकेट या खेळाडूंचं. हो, यावेळी फटका इनसाइड आउट. चेंडू येईल आमच्या समालोचन कक्षाकडे. क्षेत्ररक्षक 2 आहेत. चेंडू कलेक्ट करतील, परत करतील, तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाना शर्तीचे प्रयत्न करतोय, कारण लॉंग ऑफ पासून ते मिड विकेटचा असा प्रवास केला, मात्र 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या इथे आणि या धावा वाचवाव्या लागतील. सॉरी, 1 धाव वाचवलेली आहे. शेनवे संघाचा 12 खेळाडू कुठे जायचं नाहीये, कारण अतिशय मानाची लीग आहे आमची शेरवली प्रीमियर लीग. येस श्याम. हो हो, डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न होता. स्लीप मधून चेंडूला प्रवास करायला लावायचा होता, मात्र तो प्रवास तिथेच थांबला विकेट किपरच्या हातांपर्यंत आणि निर्धाव चेंडू. येस, नेक्स्ट बॉल. हो हो, पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लेंथ आणि इथे समता षटक क्रमांक 2. सुरेख षटक. फक्त 4 धावा आणि 1 गडी. सुरेख. श्याम पडवळ ज्या कामासाठी आला होता, काम अगदी चोखपणे बजावलं. 4 धावा आणि 1 गडी बाद. 2 षटक संपली. धाव संख्या होती 19 धावा. नक्कीच तिसरा षटक. तो गोलंदाज नाना. नक्कीच यावेळी नाना देखील आमचा कॉलेजचा मित्र आहे. FY BA वर्ष 2009. या नाना श्याम आमच्या एका क्लासमध्ये. पुढचा चेंडू. नाना
एक भेदक मारा, यावेळी मात्र सुरेख कट केला चेंडू पॉइंटच्या दिशेला, सॉरी स्लिपच्या दिशेला. मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सॉरी, धाव घेऊ दिली नाही. सुरेख क्षेत्ररक्षण. अर्धा क्रीज पर्यंत गेला होता नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज. मात्र कुठेतरी माघारी धाडावं लागलं, कारण घाई करून जमणार नाही. 2 गडी बाद झालेत आणि आणखी रिस्क घेऊ शकत नाही कान्वे संघ. एक मोठी टोटल उभी करावी लागणार आहे. यावेळी इनसाइड आउट, यावेळी उत्तर नाही, यावेळी उत्तर मिळणार नाही. 4 धावा मिळतील कान्वे संघाला. सनसनीत खणखणीत चौकार डीजे. थँक्यू. यावेळी मध्ये खरपूस समाचार घेतला त्या पहिल्या चेंडूचा. 4 धावा वसूल केल्या. इनसाइड आउट. गणेश मागच्या सामन्याचा सामनावीर आहे आणि तीच इनिंग्स पुढे कंटिन्यू करताना दिसतोय. आतापर्यंत बॅट मधून 2 चौकार, 1 ट्रिपल, 1 डबल दरम्यान व्हाईटचा सिग्नल येतोय आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 24-24 लॉस ऑफ 2 विकेट्स. जय चर्ब कान्वे. येस, पुढचा चेंडू. यावेळी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या दिशेला. काय रिझल्ट येईल? 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना टक्कर देतात आणि चेंडू टक्कर देतोय त्या भगव्या पट्टीला. 4 धावा डीजे. हे गाणं सर्च करा. नक्कीच नाना आमचा मित्र गुरुनाथ. इथे कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होते का? पुढचा चेंडू हो हलक्या हाताने खेळून काढला. फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला जाईल. आणि यावेळी मात्र एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल कान्वे संघाला, कारण ते टार्गेट होईल का? चॅम्पियन्स प्रीमियर लीग शेरवली आयोजक अध्यक्ष राजेश फर्डे, आपलं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू यावेळी जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धाव मिळेल. आणि यावेळी पुढचा चेंडू हो हो पुन्हा एकदा दिशा दिली काऊ कॉर्नर झोन कडे. क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीच्या एंडला चेंडू फेकला गेला आणि परिणामी 2 धावा मिळतील आणि या बरोबरच हे षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे असं पंचांचा निर्णय येतोय. आणि धावा आल्यात या षटकामध्ये 12 धावा आणि धाव संख्या होती 31 रन्स. नक्कीच डूबते को तिनके का आधार. धाव संख्या 31.
यावेळी मात्र वाईटचा सिग्नल. आणि एक धाव मिळेल ती कानवे संघाला अतिरिक्तच्या रूपानं. हो यावेळी मात्र वाईड, बॅक टू बॅक वाईड चेंडू पडताय तिथे. धावसंख्या होते 32 धावा. पुढचा चेंडू कुमार याचा पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश साठी. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या होतीये 33 धावा. धाव फलकावर लागल्यात. षटक मार्गस्थ चौथं. कुमार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकात विसावतोय चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 33 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल कुमार. सामना करेल गणेश. हा हिटर फलंदाज कानवे संघाचा. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. एक चोटी धाव या चेंडूवर. या एका सिंगलनं धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होतीये 34 धावा. आता मात्र स्ट्रायकवर येतोय दीपक. षटकार चौकारांचा बादशाह मानला जातोय. त्याची बॅट फक्त षटकार आणि चौकाराची भाषा बोलते असा दीपक. यॉर्करचा मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या 34 धावा. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत कानवे संघाचे विश्वास आणि प्रवीण. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुमार. सामना करेल दीपक. पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू येतोय ऑफसाईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक हजर. एक धाव कंप्लीट केली जातीये. या एका धावेनं धावसंख्या होतीये 35 धावा. 2 गडी बाद 35 कानवे संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुमार. सामना करेल गणेश. पुढचा चेंडू गणेश साठी. आता मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोर्ड. गणेश बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठा मासा करायला लागतोय. तिसरा गडी बाद होतोय कानवे संघाचा. डीजे
आमच्या टीमला दे रे. हे राणा पाणी पे पाणी भरलो. चार षटकांच्या अखेरीस जय चिरोबा कानवे संघाची धावसंख्या झाली 35 धावा. 3 गडी बाद 35 धावा. आता मात्र स्ट्राईकवर येतोय दीपक आणि गोलंदाजीचा भार सांभाळलेला गोलंदाज श्याम पडवल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आपलं अर्धशतक साजरं केलं होतं, तोच श्याम पडवल आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्या संघाकडून पाहायला मिळतोय. चेरवडी प्रीमियर लीग वर्ष 5वं, या 5व्या वर्षातील आजचा 5वा दिवस. सुंदर फटका, चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेनं, एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 37 धावा. 37 रन, लॉस ऑफ 3 विकेट. जय चिरोबा कानवे संघ आपल्या घरेलू मैदानावर आज मात्र आपले प्रेक्षकांची मनं जिंकताना या सामन्यामध्ये नक्कीच थोडा संघर्ष करतोय कानवे संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र यॉर्करचा भेदक मारा पाहायला मिळतोय, परंतु एक सिंगल या चेंडूवर या एका धावेने धावसंख्या होते 38 धावा. 38 रन, धावसंख्या होती 38. आता मात्र स्ट्राईकवर येतोय कानवे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज भूषण भेरे. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पहिला चेंडू गडी बाद. भूषण बॅक टू द पॅव्हलियन, फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. क्लीन बोर्ड डीजे. डीजे भूषणची जागा घेतोय निशांत. भूषण मात्र मंद मंद पावलांनी आपल्या पॅव्हलियन कडे परतताना काहीसा निराश असेल आपल्या कामगिरीवर. स्ट्राईकवर येतोय नवीन फलंदाज निशांत आणि नॉन स्ट्राईकवर आहे दीपक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल श्याम. पुन्हा एकदा चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेनं, एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली जाईल. थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेनं, सुंदर क्षेत्ररक्षण. दरम्यान 3 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावांनी धावसंख्या होते 41 धावा. 41 रन, षटक मार्गस्थ 5वं. 41 धावा धाव फलकावर लागल्यात. सामना चालू आहे जय चिरोबा कानवे विपक्ष दिनेश स्पोर्ट्स शेनवे. षटक मार्गस्थ 5वं. पुढचा चेंडू श्याम याचा सामना करेल दीपक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी, वारंवार सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज श्याम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्याम, सामना करेल दीपक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू काही बॅटला स्पर्श झाला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. 5 षटकं संपली. बघता बघता 5 षटकं संपली. धावसंख्या झाले 41 धावा आणि गडी बाद झालेत कानवे संघाचे 4.
मला वाटतं आतापर्यंत दीपक 5 चेंडू निर्धाव आहे, 5 चेंडू हुकलाय आणि स्कोर सुद्धा 5 आहे. 5 चेंडू निर्धाव आणि धावसंख्येत वैयक्तिक 5. 9 चेंडू मध्ये वैयक्तिक 5 धावा दीपकच्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अंकित. सामन्याकडील बॅट्समॅन निशांत. अतिशय संत गतीने चाललेला सामना. दिवस क्रमांक 5वा, या 5व्या दिवसातील तिसरा सामना. पुढचा चेंडू अंकित याचा फुल टॉस चेंडू, चांगला समाचार घेतोय. चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. हा येतोय पंच बीके फड यांचा इशारा येतोय. षटकार निशांतच्या बॅट मधून एक संजीवनी प्राप्त करून देणारा षटकार. कानवेचे प्रेक्षक असतील त्यांनी चेंडू द्यायचा आहे, सहकार्य करा. या 6 धावांनी धावसंख्या होतीये 47 धावा धावफलकावर लागल्यात. सुंदर फटका पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेतला निशांतनं. चेंडू भिरकावून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर फटका. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अंकित. सामना करायला निशांत. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा चेंडू फरार होईल. पंच बीके फड यांचा इशारा येतोय. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या होती 51. संघाचं अर्धशतक साजरं होत आहे. 6वं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या आहे 51. गडी बाद झालेत 4. खरपूस समाचार घेतोय निशांत. सुंदर फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. पाहूया पुढचा चेंडू अंकित याचा रिवर्सचा प्रयत्न आणि अयशस्वी प्रयत्न. दरम्यान एक चोटी धाव 22च्या स्वरूपात. क्वालिफाईड अंपायर बीके फडे. कित्येक सामन्यांचा अनुभव. या एका धावेने धावसंख्या होते 52 धावा. आता मात्र पुन्हा एकदा दीपक स्ट्राईकवर येतोय. 9 चेंडू खेळलाय आणि 5च धावा दीपकच्या बॅट मधून आल्यात. जास्त प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय हा. फुलटॉस चेंडू, चेंडू येतोय जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी घाई करतोय संदीप. एक धाव कंप्लीट केली जाईल. 2 धावा तर बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 54 धावा. अजूनही काय चेंडू शिल्लक. अंकितच्या षटकातील थोडं महागडं षटक पडतंय अंकितचं. फुलटॉस चेंडू होता. चेंडू पुन्हा जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. खूपच खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 57. 57 धावा धावफलकावर लागल्यात. खूपच महागड षटक अंकितचं. धावसंख्या होते 57. सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहे. परिणाम गडी बाद होतोय. दीपक बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठा मासा गळाला लागतोय. धावसंख्या होती 58. थोडीशी स्कोरिंग मध्ये मिस्टेक.
षटक संपतय 6 षटकांच्या अखेरीस जयचिरोबा कानवे संघाची धावसंख्या 58 धावा. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय हरेश बेरे षटकार चौकारांचा बादशाह आणि दीपक मात्र मंद मंद पावलांनी आपल्या पॅव्हलियन कडे परतताना काहीस नाराज केलं दीपकनं आपल्या खेळाडूंना. खूपच आशा होत्या दीपक कडून पण निराशा केली दीपकनं. त्याची जागा घेतोय हरेश भेरे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तुषार. 7वं षटक घेऊन येतोय तुषार दिनेश स्पोर्ट्स शेनवे संघाकडून. सामना करेल बॅट्समॅन निशांत ज्याने एक षटकार आणि एक चौकार ठोकलाय. 4 चेंडू खेळलाय आणि 11 धावा. आपल्या बॅट मधून कुठल्याच निशांतनं यंगस्टार खेळाडू आहे अंडर 22 चा हा फलंदाज. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू जातोय गलीमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण मिहीरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परिणाम गडी बाद होतोय कानवे संघाचा. निशांतची जागा घेतोय मला तर गिरीश. निशांत पुन्हा एकदा आपल्या पॅव्हलियन कडे परतताना त्याची जागा घेतोय गिरीश गिरी. पाच गडी बाद. धावसंख्या 58 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तुषार. सामना करेल गिरीश. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्या मात्र स्थिरावले 58 धावा. गिरीश मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आत. पुढचा चेंडू आता मात्र एका स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 60 या अंकेवर. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. तुषारचा षटकार देईल पुन्हा एकदा.
क्षेत्ररक्षण हॅलो हॅलो, कोणत्याही पॅव्हलियन मध्ये ना कोणताच आवाज येणार नाही याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या पॅव्हलियन मध्ये. हे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय शेनवे संघ. धावसंख्या झाले 71 धावा. धावफलकावर लागले आता. धावसंख्या झाले 71. षटक तू मार्गस्थ आहे. 8वं शेवटचं षटक या इनिंग मधलं. पॅव्हलियन मधून कोणताच आवाज येणार नाही यापुढे. दोन्ही संघांनी अशी नोंद घ्यायची आहे. दोन धावा. धावसंख्या होते 71. शेवटचं षटक. यापुढे दोन्ही पॅव्हलियन मधून कोणताच आवाज येणार नाही. दोन्ही पॅव्हलियन मध्ये फक्त 11च प्लेयर बसतील. बाकीच्यांनी उठायचंय नाहीतर पॅनल्टी देण्यात येईल. यावेळेस मोठा फटका. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. गडी बाद होतोय हरेशच्या रूपानं. कानवे संघाच्या पॅव्हलियन मध्ये फक्त 11च खेळाडू बसतील जे किटवर आहेत तेच. बाकीच्यांनी पॅव्हलियन सोडायचंय. खेळाडू बक्षीस सोडायचंय नाहीतर दोन्ही संघांना पॅनल्टी देण्यात येईल अशी नोंद घ्यायची आहे. शेनवे संघ आपले सुद्धा खेळाडू कक्षामध्ये बसून देऊ नका. प्रेक्षक नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि यावेळी फटका चांगला म्हणता येईल कारण धाव मिळेल 1 आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 72. पुढचा चेंडू. हो हो, यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेला बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता मात्र असफल प्रयत्न. आणि एक डॉट चेंडू टाकण्यात यश मिळतं ते गोलंदाजाला. गोलंदाज कुमार. नक्कीच दोन्ही संघांना आणि यापुढे असणाऱ्या प्रत्येक संघाला सूचना आहे आपल्या डगआउट मध्ये फक्त आपले प्लेइंग 11 असतील. या पलीकडे एकही समर्थक किंवा कोणीही नसेल. जर असेल तर त्या संबंधित संघाला कमिटी देईल तेवढ्या धावांची पेनल्टी मान्य करावी लागेल. धावसंख्या 73. 73 रन्स. नक्कीच आपल्यापर्यंत धावसंख्या येईल आणि डगआउट मध्ये बसायचे सर्वांनी. 73 धावा. 73. मग यानंतर 4च धावा एकूण या षटकामध्ये आतापर्यंत कन्सिड केल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथ्या चेंडूवर 1 डॉट. हा 5 1 डॉट पडला ना. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग्स मधला. धाव संख्या झाली आहे आणि पुढचा चेंडू अंतिम चेंडू या इनिंग्सचा. हो हो, यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र वाईट चेंडू ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेर गेला आणि जोपर्यंत चेंडू
विकेट किपरच्या हातून खाली पडत नाही तोपर्यंत कोणत्या प्रकारचा धाव किंवा धावबाद होणार नाही याची नोंद घ्यायची आहे, कारण आपण डिरेक्ट कलेक्ट केला त्या चेंडूला. आणि यावेळी मात्र धावसंख्या होते 74, 74 रन्स. शेवटचा चेंडू या इनिंगचा येतोय कानवे संघाच्या. आणि गोलंदाजी मार्कवर कुमार लेफ्ट हँड बॅट्समन आहे. काय परिणाम येईल या चेंडूचा. हो यावेळी मात्र पुन्हा धावबाद होण्याचा आणि धावबाद होता. वाईट चेंडू होता. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 75 धावा. 75 मात्र आणि धावचित झाला आणि एक शेवटचा चेंडू टाकला जाईल आणि फलंदाज जाईल जितू. शेवटचा चेंडू आहे. एक काहीच लांबलेलं षटक आहे मित्रांनो. काहीच संघर्षमय षटक आम्हाला पाहायला मिळालं. CPLचं हे 5वं पर्व आहे मित्रांनो. अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आतापर्यंत 4थ्या दिवसाचा 5व्या दिवसाचा खेळ. यावेळी मोठा प्रहार. चेंडू येईल लॉंग ऑफ रिजन मध्ये कव्हर स्वीपरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न नाना होता तिथे. चेंडू परत देईल तोपर्यंत क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. झाला ऍक्सिडेंट. धावबाद होईल. धावा किती मिळतील पंच. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 77, 77. 78 धावांचं लक्ष आहे. ते शेणवे संघाला हा सामना जिंकून क्वालिफायर या पूलचा G1 बनायचा आहे. जी पूल आहे हा. आणि या पूल मध्ये 4 संघ आहेत. शेनवे, कानवे, सरीफ आणि साटगाव हे 2 विनिंग टीम्स खेळत आहेत एकासमोर एक. आणि या 2 विनिंग टीम्स मधून जी टीम जिंकेल ती टीम 2 सलग सामने जिंकेल आणि या गटातून क्वालिफायर G1 ठरेल. आणि नंतर मात्र 3 संघातून एक संघ क्वालिफाय होईल. नक्कीच साटगाव आणि सरीव दोन आले नानाकडे बोलले, 2 धावले ना, 2 धावले, 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 बघा 2 धावले, 2 धावले, 2 धावले. एक मिनिट मोबाईल बघतील. तिसरा विकेट गेली. 2 धावले, दुसरा आउट झाला, अरे ये बोलतो डॉट बॉल तेव्हाच नाही दुसरा बॉल चौथा बॉल सांगतो. चौथा डॉट क्षेत्ररक्षण लावून घ्या. टोटल 9 धावायला का बघ. इथं 2 घेतो. ठीक आहे. 78 होतील. 79चा टार्गेट आहे. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू तेच आहेत. राजेशजी बर्डे ओ करत असेल तर एवढी कंप्लीट करा नीलू महाजन. मग तुम्ही एक रेस्ट करा. नक्कीच या नीलू महाजन ही इनिंग्स कंप्लीट करून द्या. नक्कीच यानंतर आपण लंच ब्रेक घ्या.
सॉरी. मात्र यावेळी ती जोडी मैदानात येते. 12वा खेळाडू शेनवे संघाचा, प्लीज आम्हाला सहकार्य करा. यावेळी मात्र मला शेनवे संघ आपलं लक्ष असेल 79 धावा, 79 रन्स रिक्वायर्ड जस्ट इन 8 ओव्हर्स. इट मीन्स 46 बॉल्स. 46. कोणत्याही प्रकारचं आता कन्फ्युजन राहिलेलं नाही मित्रांनो, कारण 78 धावा पूर्ण केल्या गेल्या त्या कानवे संघाकडून. एक फायटिंग टोटल आहे. मात्र जर आम्ही पाहिलं तर शेनवे संघाचे 2 सलामीचे फलंदाज झालेले आहेत. श्याम पडवळ या मागच्या सामन्यामध्ये सुरेख फटकेबाजी केली होती, यावेळी तीच फटकेबाजी करावी लागेल. आणि श्याम आणि मिहीर ही जोडी आहे यावेळी मैदानावर. आणि गोलंदाजी मार्कवर कोण येईल? दीपक. आणि यावेळी गोलंदाजी मार्कवर दिसतोय गोलंदाज नक्कीच चेरोली प्रीमियर लीग, चॅम्पियन्स प्रीमियर लीगच्या यशानंतर सतत यशस्वी असलेली आमची चेरोली प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. आणि 5व्या पर्वातला हा 5वा दिवस. पुढचा चेंडू, पहिला चेंडू इनिंगचा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, मात्र काहीसा फसला आणि एक निर्धाव चेंडून सुरुवात झाली या पहिल्या षटकाची शेनवे संघाच्या इनिंगच्या. कारण गोलंदाजी मार्कवर दीपक, द सिम्बल ऑफ नॉलेज, सिम्बल ऑफ लाईट. यावेळी मात्र आपल्या संघासाठी ती कामगिरी करावी लागेल. 79 धावा आहेत ज्या तुम्हाला प्रोटेक्ट कराव्या लागतील. पुढचा चेंडू या षटकातला, हाफ ट्रॅकर आणि दिशा दिली स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. डीजे सरयू संघाचे कर्णधार आणि साटगाव संघाचे कर्णधार मनोज विषय मला वाटतं ते आहेतच. या पुढचा सामना ज्या 2 संघांमध्ये रंगणार आहे आणि त्यांचं मला वाटतं नाणेफेक थोड्याच वेळाला होणार आहे. मला वाटतं राज्याची फर्डे आपल्या शुभ हस्ते टॉस होईल या सामन्याचा. नक्कीच दोन्ही लुझर संघ आहेत पहिल्या सामन्यांमधले आणि त्यामुळे 2 पराभूत संघ स्ट्रगल करतील, संघर्ष करतील त्या विजयासाठी. कारण कोणीतरी एक विजय होईल आणि तो लढेल या सामन्यातल्या पराभूत संघासोबत क्वालिफायर 2 साठी. येस, नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे पॉइंट स्लिपच्या दिशेनं आणि एक धाव मात्र घेण्यापासून रोखू नाही शकले. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 5 धावा. यावेळी नक्कीच आमच्या टॉस का बॉक्सकडे नाणेफेक होईल त्या साटगाव आणि निवृत्ती 11 सरयू संघादरम्यान. काय निर्णय येईल? हो, यावेळी मात्र चेंडू येते लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे हरेश, सॉरी हरेश भेरे आमचे स्कोरर मित्र. यावेळी मात्र टॉस जिंकलेला आहे सरयू संघाने आणि प्रथम बॅटिंग फलंदाजी आणि बॉल तुम्ही चेक करून जा लगेचच. येस, पुढचा चेंडू. हो 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 हो, यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका फसला.
काय निर्णय येईल पंचांचा. आणि याबरोबरच पहिला विकेट इथे जातोय शेनवे संघाचा. श्याम पडवळ बडी मछली जाल में. कानवे संघाला यश मिळते इथे. साटगाव संघाचा कर्णधार प्लीज मनोज विषय आपण यायचे आणि चेंडू चेक करायचे आपल्या इनिंग साठी. यावेळी मात्र आपण संधी देऊया डीजे. मात्र टॅप केला चेंडूला पॉइंट आणि स्लिप पॉइंटच्या गॅप मधून देखी छोटी सी दरार और भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन डीजे. मिहीर मला वाटतं स्ट्राईक घेईल पहिल्यांदाच या सामन्यात. हो 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 हलक्या हाताने स्लिपच्या दिशेला चेंडू जाईल गलीच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1-11. शेनवे नक्कीच क्वालिफायरचा सामना चालू आहे. दोनही विनिंग टीम्स या सामन्यात एकमेकांसमोर उभ्या आहेत. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. हो हो यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसतोय. आणि पहिला चेंडू फेस करत असलेला नवीन फलंदाज संदीप दुसरा चेंडू फेस करत होता या इनिंगचा. एक निर्धाव चेंडून सांगता झाली. या चेंडूची एक निर्धाव चेंडू पडला. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये प्रत्येक निर्धाव चेंडू देखील विकेट समान असतो. दडपण टाकावे लागेल. हो 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 यावेळी पुन्हा एकदा गुड लेंथवर पडलेला चेंडू. सुरेख चेंडू आणि एक निर्धाव चेंडू. नक्कीच आता मात्र दडपण वाढेल त्या संदीपवर. कारण जर दडपण वाढवायचं असेल जर फलंदाजाला चूक करायला भाग पाडायचा असेल तर एकच गोष्ट गोलंदाजाच्या हातात आहे ती म्हणजेच निर्धाव चेंडू टाकणं. पुन्हा एकदा हो हो यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली. सुरेख झेल सुरेख अंदाज. सेकंड विकेट डाऊन फॉर शेनवे अँड सेकंड ब्रेक थ्रू गिवन बाय रोशन डीजे. तुषार यावेळी
धावांची नित्यांत आवश्यकता आहे. धावसंख्या तिथेच थांबलेली आहे. 11 धावांवर मला वाटतं दुसरा गडी बाद होतो इथे संदीपच्या रूपानं. श्याम आणि संदीप श्याम आणि संदीप ओपनिंग आणि वन डाऊन प्लेयर दोघेही या डगआउटच्या दिशेने गेलेले आहेत. यावेळी मिहीर आणि तुषार या सामन्याची सूत्र हाती घ्यावी लागतील बिकॉज 79 रन्स टू विन. कारण 79 धावांचं एक टार्गेट आहे, एक चांगलं टार्गेट आहे, एक फायटिंग टोटल आहे. कारण वर सूर्य आग ओकतो आहे आणि अशा तप्त उन्हामध्ये आपलं परफॉर्मन्स देणं तितकं सोपं नाही आहे मित्रांनो. हा यावेळी मात्र हलक्यातनं खेळला मिड ऑनच्या दिशेला. चेंडू जातोय मिड विकेट झोन मधून. 2 धावा दरम्यान दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. सुरेख ऑन साईडला फटका खेळला गेला. नवीन यावेळी मात्र मिहीर पुन्हा एकदा रोशन. या षटकात शेवटची वेळ आहे. लास्ट बॉल इन दिस ओव्हर. हो इनसाइड आउट. नो आन्सर will be given. It is only answer. Boundary line 4 runs. संगीत आम्हाला ऐकायला मिळतं आपल्या DJ सार्थक अनिल विषय यांच्याकडून. नक्कीच धन्यवाद. असंच मनोरंजन करा आमच्या प्रेक्षकांचं, YouTube लाईव्ह प्रेक्षकांचं. आणि तास सामन्याकडे वळूया. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज निशांत. नक्कीच येईल आपल्यापर्यंत, आपली मागणी आहे ते. आणि यावेळी गोलंदाजी मार्कवर बदल दिसेल. निशांत येतोय तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. आता मात्र P1 ची दोन्ही षटकं संपली. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 1 षटक क्रमांक 2 दोन षटकांची धावसंख्या होती 17. लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स. शेनवे हिअर इज फर्स्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. हो सुरेख फटका. फाईन लेगच्या झोन मध्ये चेंडू भरधाव वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावा. एक योजनात्मक फटका, एक कलात्मक फटका. धावा मिळतील 4. चेंडू परार. DJ दिसलं. चेंडूला पाहून चेंडूच्या मेरिट नुसार खेळणं हे क्रिकेट आहे मित्रांनो. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावांवर. पुढचा चेंडू टाकणं सज्ज निशांत. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू खेळून काढेल तुषार. यावेळी मात्र बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग खूप आहे या गोलंदाजाकडे. कधी कधी पेस घातक ठरते, कधी कधी पेस मात्र आपल्या संघाला तारून जाते. कारण पेस एखादा फलंदाज तंत्रशुद्ध असेल तर गोलंदाजाच्या वेगाचा फायदा घेतोय. आपण पाहिलं असेल लसिथ मलिंगा सुरुवातीला आला इंटरनॅशनल लेवलला. सचिन तेंडुलकरनं ज्या पद्धतीने त्याला त्रास दिला, फक्त पेसचा वापर केला लसिथ मलिंगाच्या आणि हैराण करून सोडलं. आणि ती एकमेव मॅच अशी लसिथ मलिंगाच्या लाईफ मध्ये जिथे त्याला 10 ओव्हर्सला 100 पेक्षा अधिक धावा ठोकल्या गेल्या होत्या. आणि कारण होता सचिन तेंडुलकर, द गॉड ऑफ क्रिकेट. हेच तंत्र असतं, तेच फलंदाजाचं तंत्र असायला हवं. वेगावर स्वार जरी गोलंदाज झाला तर त्या वेगाचा फायदा घेत जास्तीत जास्त धावा कशा करता येतील. यावेळी मात्र तुषार पुन्हा एकदा सामना करेल निशांतचा. धावसंख्या मात्र तिथेच थांबलेली आहे 21 धावा. येस पुढचा चेंडू. हो यावेळी मात्र खोदून काढलं चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला फाईन झोन मध्ये जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता तिथे. एकच धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते.
धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 22 धावा. 22 लॉस ऑफ 2. 2 2 2. यावेळी मात्र स्कोर लाईन दिसते 22 धावांवर 2 गडी बाद. शेनवे संघ 79 धावांचा पाठलाग सुरू है. यहाँ तक कि बहुत ही बढ़िया गेंद को खेला लॉन्ग ऑन जोन में. गेंद पकड़कर वापस देते तब तक एक ही रन पूरा किया और एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. और इसी एक रन के साथ स्कोर आकर जाके आगे बढ़ता हुआ 23 रन 2 विकेट के नुकसान पर शेनवे टीम अभी भी बहुत सारे राउंड की दरकार है इस मैच को जीतने के लिए और गेंदें भी बहुत सारी पड़ी है. लेकिन सूझबूझ भरी एक पारी खेलनी पड़ेगी. किसी एक बल्लेबाज को आखिर तक क्रीज पर खड़े रहना पड़ेगा. एक मैदान की बहुत ही बढ़िया आउटफील्ड. ओह यस, इस बार आगे आकर गेंद को खेला है कवर स्वीपर रीजन में. बहुत ही बढ़िया फील्डिंग. 1 रन पूरा किया. दूसरे रन के लिए दौड़ पड़े और 2 रन भी बहुत ही आसानी से पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. और इसी 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 25 रन 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. यहाँ तक कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी और गेंदबाजी भी हो रही है. लेकिन जो बढ़िया प्रदर्शन करेंगे वो आगे जाएंगे. और ये क्वालिफायर 1 का मैच चल रहा है शेनवे और कानवे टीम के बीच में. जो जीतेगा वो क्वालिफाई कर जाएगा टॉप 16 में G1 करके, बिकॉज दिस इज पूल G. और इसी के साथ तीसरे ओवर का पतन. 3 ओवर्स खत्म होते हुए और 3 ओवर्स के बाद स्कोर जाकर पहुंचा है 2 विकेट के नुकसान पर 25 रन. और देखा जाए तो एक 8 के आसपास की औसत यहां पर दिख रही है शेनवे टीम की और औसतन स्कोर 10 का है. तकरीबन 80 रन बनाने हैं तो हर एक ओवर में 10 रन आने चाहिए ताकि बहुत ही तेज आउटफील्ड है इस ग्राउंड की. यदि आप खड़े रहेंगे गेंद को उसकी मिनट की तरह खेलेंगे तो रन आएंगे. और इस बार बहुत ही बढ़िया मिड विकेट की जोन में वह खिलाड़ी मौजूद. मिसफील्ड फंबल और एक और अतिरिक्त रन. 2 रन मिलेंगे. यह मिहिर की बल्ले से खड़ा रहना पड़ेगा मिहिर को अंत तक. सलामी बल्लेबाज है और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 27 रन. और 40 रनों की दरकार है और सॉरी 50. हो इस बार गेंद आता लॉन्ग ऑफ जोन में. 1 रन लिया. दूसरे रन का प्रयास क्या होगा. ओहो नजर हटी. यहां पे नजर होनी चाहिए थी गेंदबाज की. किस और डेंजर जोन है, गेंद किस एंड पर जा रही है और कौन किस एंड पर डेंजर जोन में है. यदि ये देख जाते तो ये विकेट हो सकती थी. लेकिन ये खेल का हिस्सा है. भूल जाना पड़ेगा और अगली गेंद पर फोकस करना पड़ेगा गेंदबाज दीपक को. इस बार गेंद जाएगी 1 बाउंस 4 रन्स. व्हाट अ क्रैकिंग शॉट. मिहिर यू रॉक डीजे. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे मित्रांनो. 8 धावा पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी आणि याच सरासरीनं याच पद्धतीनं जर खेळ केला तर कदाचित हा प्रवास सुखकर होईल. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. एक अगदी वाईड लाईनच्या अगदी जवळून ट्रॅव्हल झाला चेंडू, वैध चेंडू. आणि यावेळी धावसंख्या पुढे सरकते 33 धावा.
33 रन्स. हो इस बार गेंद को स्टीयर किया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन और गेंद जाएगी वहां, खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा. गेंदबाज की गति का फायदा उठाना चाहते थे लेकिन कहीं ना कहीं मिस टाइम शॉट रहा, लेकिन एक रन मिला और एक रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 34 रन 2 विकेट के नुकसान पर. कानवे टीम को यदि मैच में आना है तो विकेट्स लेना पड़ेगा, तो विकेट बहुत इंपॉर्टेंट है. लेकिन इस ग्राउंड की आउटफील्ड देखी जाए तो बहुत ही तेज, खाली बल्ले और गेंद का संपर्क करना चाहिए, आपको रन मिल जाएंगे. अगली गेंद इस बार पॉइंट की दिशा में मिसफील्ड होता हुआ गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट की दिशा में. 2 रन पूरे किए, तीसरे रन का प्रयास होगा क्या पूरा तीसरा रन? तू मैं और इसी के साथ सिर्फ 2 रन और इसी के साथ चौथे ओवर का खेल खत्म होता हुआ ड्रिंक्स ब्रेक का कॉल आता हुआ और स्कोर कार्ड 36 रन 2 विकेट के नुकसान पर डीजे. गरज आहे अजूनही 46. पुढचा चेंडू हो ह्यावेळी मात्र अक्रॉस द लाईन. हो अपील अँड umpires raise their finger up in the air and here is the third wicket
सॉफ्ट सिग्नल आउट. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टम. डिसिजन ऑन पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल नीलू महाजन आउट असा येतोय. येस इट इज. गडी बाद होतो इथे आणि थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. इट इज आउट. आणि मात्र बॅक टू द पेव्हिलियन व्हावं लागेल मिहिरला. आणि तिसरा गडी तिसरा झटका शेनवे संघाला. DJ. अंकित आणि ते विजय अंकित करावं लागेल. सगळी परिस्थिती आपल्या बाजूने अंकित करून मग मात्र खेळावं लागेल असा तो एक फलंदाज नावातच आहे अंकित. आणि नक्कीच या दोन संघांतून जिंकलेला जो संघ जिंकेल तो क्वालिफायर होईल या गटातला क्वालिफायर 1 G पूल मध्ये. आणि पराभूत संघ मात्र वेट करेल या पुढच्या सामन्यातील विजयी संघासाठी. ओ हो 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 इथे मात्र ओव्हर एक्साइटमेंट. नो चेंडू. कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल कारण असं म्हणतात स्वतःवर नियंत्रण ठेवणारेच लोक महान कार्य करू शकतील. आणि यानंतरच नक्कीच कॉल येईल. इथे पंचांचा कॉल नक्कीच येईल. ती पर्वणी फ्री हिट. यावेळी मात्र फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का. एक धाव मिळाली अतिरिक्तच्या रूपानं. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा. हो यावेळी मात्र मोठा फटका लागू शकला नाही. मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेला. भरधाव वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. DJ. हॅलो थोडा आवाज दे दादा. आणि यावेळी इनसाइड एज लागली आणि चेंडू भरांच्या बाहेर. फ्री हिटचा फायदा. 4 धावा. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकलं. स्कोर जाऊन पोहोचेल 41 धावा. 41 रन्स. आणि अजूनही 38 धावांची गरज. हो इस बार गेंद को स्टीयर किया फाइन लेग जोन में. गेंद बहुत ही तेजी के साथ जा रही बाउंड्री लाइन की ओर. क्या रिजल्ट आएगा. इस बार भी मिलेंगे 4 रन. DJ. और सूझबूझ भरी बल्लेबाजी. गेंद को देखा लेग स्टंप पर ड्रिफ्ट हो रही है और गेंद को सिर्फ दिशा दी फाइन लेग जोन में 4 रन के लिए. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचेगा 45 रन 3 विकेट की नुकसान पर. अब तो लक्ष्य आसान होता जा रहा है शेनवे टीम के लिए. कहीं ना कहीं सोचना पड़ेगा गेंदबाजों को. कानवे टीम के अगली गेंद
इस बार यॉर्कर, यॉर्क लाइन, इसका जवाब नहीं किसी बल्लेबाज के पास। तो यदि एक गेंद सटीक जगह गिरती है तो जवाब नहीं है, लेकिन यदि 19-20 हो जाए तो ये गेंद सीमा रेखा के बाहर भी हम देख सकते हैं। अगली गेंद निशांत की, इस बार हाफ ट्रैकर, गेंद को दिशा दी, गेंद जाएगी फाइनल जोन में। एक रन पूरा किया, दूसरे रन का प्रयास, देखते ही देखते 2 रन भी पूरे किए। वाइड गेंद थी, मिलेंगे रन 3 और एक और अतिरिक्त गेंद डालनी पड़ेगी। तो सोचना पड़ेगा बल्लेबाजों को, यदि मैच में आना है कान्वे टीम को तो सटीक जगह गेंदबाजी करनी पड़ेगी, सूझबूझ भरी गेंदबाजी करनी पड़ेगी। अगली गेंद, इस बार फुल टॉस, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग अपने फॉलो थ्रू में गेंदबाज निशान की, और जिस गेंद के साथ शुरुआत हुई थी उसी गेंद के साथ समाप्त होता हुआ और डॉट गेंद से, लेकिन बहुत ही बढ़िया ओवर रहा है। तकरीबन 10 गेंदें डाली गई और कुल रन आए 8 और स्कोर जाकर पहुंचा है 48 12 रन आए इस ओवर से। और पावर प्ले का सिग्नल आता हुआ, बैटिंग पावर प्ले P2, पावर प्ले 2 का ही ओवर 96 टीम से, और इसी ओवर में फायदा उठाना पड़ेगा 96 टीम को। और तो देखिए 18 गेंद शेष और रन्स चाहिए 31। तो सोचना पड़ेगा गेंदबाजों को, यदि कान्वे टीम को इस मैच में आना है और यदि 96 टीम को इस मैच को जीतकर क्वालिफाई होना है तो बची हुई 18 गेंदों में 31 रन पूरे करने पड़ेंगे। बॉल, अशा या गरमीमध्ये नक्कीच खेळणं कठीण आहे, मात्र तो फिटनेस टिकवून आहेत खेळाडू, कारण क्रिकेटचं प्रेमच तसं आहे, क्रिकेटचा छंदच तसा आहे की जो घरी बसू देणार नाही। यावेळी गोलंदाजी मार्कवर रोशन आणि तिकडे तुषार। यावेळी मात्र फटका सुरेख आहे, चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये, चेंडू परत येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल। ओ या कुछ तो हुआ, तू मैं आणि गडी बाद होतोय। अगदी अशा वेळी गडी बाद झालेला आहे,
की जिथे कमबॅक करतोय का कानवे संघ. पहिलाच चेंडूवर मिसअंडरस्टँडिंग. DJ. गडी बाद होतोय. नक्कीच आमच्या या स्पर्धेचा या वर्षीचा पॅटर्नच असा आहे. तुम्ही हरत राहाल तर शेवटपर्यंत दिवसभर थांबावं लागेल. तुम्ही जिंकलात तर 2 सामने सलग जिंकून लवकरच घरी जाऊ शकाल. पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाला इथे शेनवे संघाचा. 17 चेंडू 31 धावा. नक्कीच सामना बॅलन्स. हो हो, यावेळी फुल टॉस. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे होता. एकच धाव मिळेल. आता मात्र नक्कीच इथे चेंडूपेक्षा क्षेत्ररक्षकांनी जास्त मदत केली चेंडूला सीमारेषेबाहेर घेऊन जाण्यासाठी. नक्कीच चेंडू येतोय. शेनवे संघ अगदी या 4 धावांनी पुढे जातोय. धावसंख्या होते 56. आता मात्र धावांची गरज आहे 25. 25 रिक्वायर्ड जस्ट इन 16 बॉल्स. 16 चेंडू. नक्कीच 15 चेंडू. यावेळी चेंडू फरार होईल का. हवाई सफर. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. DJ. सगळ्याच टीमची हा षटकार होता. ज्या षटकारानं सामन्याला आता कलाटणी द्यायला सुरुवात केली. आता मात्र धावांची गरज आहे फक्त आणि फक्त 19 आणि चेंडू शिल्लक आहेत 14. नक्कीच ते टार्गेट जवळ येताना दिसतंय शेनवे संघाला. पुढचा चेंडू इन द एअर. प्लेअर अंडर इट कॅन बी टेकन. येस इट इज. आणि पुढचा गडी बाद होतोय. सुरेख झेल. DJ. तरी फेकी हरेश भेरे होता तिथे. यावेळी हे षटक देखील संपतं.
पोहोचतोय 62 रन्स. धावांची गरज आहे आता 17. चेंडू शिल्लक 12. 8.5ची धावगती राखावी लागेल. मला वाटतं या मैदानाची आउटफील्ड पाहिली तर षटकामध्ये 10 ते 12 धावा सहज येऊ शकतात. फक्त चेंडू आपण कनेक्ट करायला हवा. एक जादुई षटक टाकावं लागेल कानवे संघाला आणि एक मोठा फटका मारावा लागेल शेनवे संघाला सामन्यामध्ये येण्यासाठी. बॅलेन्स आहे हा सामना. अजूनही काही होऊ शकतं. आम्ही सामना पाहिला होता वाशिळा विपक्ष किन्नवली, श्याम 11 किन्नवली आणि सामना अतितटीचा झाला. 2 षटकात 30 धावा, 1 षटकात 16 धावा. तो सामना अगदी नाट्यमयरित्या वाशिळा संघ जिंकला होता. ते नाट्य घडेल का? 2 षटक 17 धावा. पुढचा चेंडू हो हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स कलेक्ट करेल का? ओ फंबल. सराव नाही मित्रांनो, सरावाची गरज. चेंडूवर धावून याची गरज होती. चेंडू आपल्यापर्यंत येणार नाही. जसे संधी आपल्यापर्यंत येत नसतात त्या निर्माण कराव्या लागतात, तसंच चेंडू तुमच्यापर्यंत येईल की नाही सांगता येणार नाही. तुम्ही मात्र चेंडूच्या अंगावर धावून जा, चेंडू कलेक्ट करा, धावा वाचवा, मात्र इथे धावा मिळतील 3. धावसंख्या वेगानं पुढे सरकते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 65 रन्स. आता मात्र अजूनही 14 धावांची गरज. 11-14. यावेळी सुरेख चेंडू, गुडलेनचा चेंडू अतिशय जवळून ट्रॅव्हल झाला आणि उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूला. म्हणून की काय हा चेंडू निर्धाव पडला. आता मात्र समीकरण बदलेलं. 10 चेंडू आणि 14 धावा. एक मोठा फटका हा सामना फिरवू शकेल शेनवे संघाच्या बाजूला. मात्र एक विकेट घेतला तर पुन्हा एकदा कानवे संघ सामन्यात येईल, पण ते करावं लागेल. गणेश यावेळी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ मॅजिकल कॅच. ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट. येट अनदर विकेट फॉर शेनवे. डीजे होईल विश्वास तुझा. जर हा सामना तुमच्या बाजूने झुकला तर नक्कीच हा झेल कधी विसरला जाऊ शकणार नाही शेनवे संघाकडून. कारण एवढं दुरून म्हणजेच काऊ कॉर्नर पासून ते नक्कीच अगदी डीप मिड ऑन पर्यंत, सॉरी लॉंग ऑन पर्यंत धावत येऊन झेल पकडला. हरेश भेरे देखील कव्हरसाठी होता, मात्र तशी वेळ येऊ दिली नाही. त्या 6 गडी बाद झाले आतापर्यंत. आणि आता येतोय NANA नाना. यावेळी हा झेल कितपर्यंत लकी ठरेल कानवे संघाला येणारे 9 चेंडू सांगतील. कारण 9 चेंडू आणि 14 धावा. हो हो हो, लाजवाब लाजवाब, अतिशय सुरेख निर्धाव चेंडू. याच प्रकारची अपेक्षा होती कामगिरीची आणि ती कामगिरी गणेश इथे करतोय. कारण गणेश मागच्या सामन्याचा सामनावीर आहे मित्रांनो, हे विसरून चालणार नाही. एक ऑलराऊंडर कामगिरी करतोय गणेश आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. ओ फिर से एक बार गेंद हवा में, क्षेत्ररक्षक नरेश हरेश्वरी आता हुआ उसके नीचे. बहुत ही बढ़िया कैच. 2 विकेट गिरते हुए इसी ओवर में गणेश की बहुत ही बढ़िया. डीजे
तुम्हाला घाबरतात ना म्हणून कॉन्सन्ट्रेट होत कधी कधी आम्ही काय मोठं नक्कीच सामना ट्विस्ट करतो मित्रांनो. या प्रकारचे सामने पाहायला मजा येते. आणि नक्कीच गणेश अजूनही एक मोठा फटका आला तर शेनवे संघ पुन्हा एकदा सामन्यात येईल. मात्र तो मारावा लागेल. गणेश हो यावेळी इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुरेख. आणि या 2 धावा देखील अतिशय मौल्यवान आहेत. या बरोबर हे षटक क्रमांक 7 समाप्त. आता मात्र 12 धावांची गरज एका षटकात. दोन षटकांमध्ये 17 धावांची गरज असताना हे जे षटक पडलं मित्रांनो गणेशचं, केवळ 5 धावा आणि 2 विकेट्स. सुरेख गणेश, जर सामना आपण जिंकलात तर नन अदर दॅन या विजयाचा शिल्पकार गणेश असू शकेल. मात्र 12 धावांची गरज आहे. शेवटचं षटक. "67 runs on the board and they lose almost 7 wickets and 3 wickets remaining and they need 12 runs in 1 over. It means the 12 required from 6 Shenway to qualify in the CPL phase 5th. 12 धावांची गरज आहे. हे षटक कोण हाताळेल आणि जो पण गोलंदाज हाताळेल नक्कीच हृदयाची धडधड वाढेल. खूप अनुभव हवा, कॉन्फिडन्स हवा. प्रत्येक चेंडूवर ट्विस्ट करेल ही मॅच. नक्कीच मागचं षटक आपण पाहिलं गणेशचं. पहिल्या चेंडूवर जेव्हा 3 धावा घेतल्या गेल्या तेव्हा मात्र बॅकफुटवर ढकललं गेलं. पण त्यानंतर डॉट विकेट 2. सुरेख कामगिरी. यावेळी गोलंदाजी मार्कवर येतोय. देवेंद्र. आणि हे देखील इंद्राचं नाव आहे. देवेंद्र, देव नाव आहे. देवच धावून येईल संघासाठी. पुढचा चेंडू. ओ यावेळी काय होईल, काय घडलं, काय बिघडलं. नो चेंडू. पंचांचा निर्णय. नो +1 अशा 2 धावा आणि मिळेल फ्री हिट. गोलंदाज मी म्हटलं की अनुभव पणाला लावायला लागेल. पहिला चेंडू जर आपण या पद्धतीने फेकला गेला असेल तर आपण अंदाज घेऊ शकतायत या गोलंदाजाच्या मानसिकतेचा. कारण या प्रकारचे लोअर फुलटॉस टाकण्यासाठी खूप मोठा अनुभव गाठीचे असणं गरजेचं आहे आणि अचूकता असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल या षटकातला. हो यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली. हो 1 धाव मात्र मिळेल. फ्री हिटचा फायदा उचलू शकले नाहीत. मात्र अजूनही 9 धावांची गरज उर्वरित 5 चेंडूंमध्ये. कारण सामना नक्कीच ट्विस्ट करेल मित्रांनो. तितकं सोपं होणार नाही शेनवे संघाला पण आणि तितकं सोपं असणार नाही कानवे संघाला पण. प्रत्येक चेंडू ट्विस्ट करेल या सामन्याला. येस इट इज. नेक्स्ट बॉल देवेंद्र. हो इस लाइन और लेंथ की जरूरत. इस बार रन आउट. मैंने कहा था एक गेंद इस गेम का फेस बदल सकती है और यही हुई बात. एक और विकेट का पतन होता हुआ शेनवे टीम के लिए. अब बची 2 ही विकेट्स और जीतने के 9 रन. कानवे के लिए 2 विकेट्स. क्या होगा? ऋषिकेश येईल करेल का इथे काहीतरी मॅजिक व्हावी लागेल मित्रांनो. मॅजिक जरी आज होत नसतील तरी खेळामध्ये मात्र नक्कीच मॅजिक होतात. रवी सोनावळे नावाचा फलंदाज त्या मॅच मध्ये वाशा संघाचा तारणहार ठरला. शेवटच्या षटकात 16 धावा गरजेच्या असताना 2 षटकार उत्तुंग षटकार ठोकले गेले. इथे देखील तीच गरज. चेंडू शिल्लक आहेत 4 धावा हव्यात 9. एक मोठा फटका. मात्र कोण मारेल हा प्रश्नचिन्ह.
कारण शेनवे संघाचा 10वा फलंदाज धावा फलंदाज 11 ना 11 होईल तेव्हा नक्कीच 8 गडी बाद. हो हो यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा पूर्ण. हो येस इट इज. 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. समीकरण चेंज. 3 चेंडू आणि 7 धावा. पहिला चेंडू नो टाकला नसता त्यावर एक अतिरिक्त धाव गेली नसती. त्या 2 धावा आमच्याकडे असत्या तर आता समीकरण असतं 3 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. मात्र हा क्रिकेट आहे मित्रांनो. इथे काय होईल सांगता येत नाही. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. नेक्स्ट बॉल देवेंद्र. हो बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया. यावेळी 2 चेंडू 7 धावा. कानवे टीम सामन्यात आलेली आहे. मात्र या पुढच्या चेंडूवर जर बिग हिट झाला तर शेनवे टीम पुन्हा सामन्यात येईल. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 2 विकेट शिल्लक आहेत फक्त शेनवे संघाच्या. मात्र 2 चेंडू आहेत. एक निर्धाव चेंडू पडला तर मात्र डगआउट हॅपी असेल तो कानवे संघाचा. पण षटकार पडला तर जल्लोष होईल शेनवे संघाच्या डगआउट मध्ये. हे आहे क्रिकेट मित्रांनो. अगली गेंद बहुत ही 50,000 की गेंद. इस बार गेंद को कारपेट शॉट. बढ़िया क्षेत्ररक्षण. 1 ही रन मिलेगा और अब दरकार 6 रनों की. 5 आएंगे या 6 आएंगे तो गोल्डन सिक्सर. व्हाट विल हैपन नेक्स्ट. बहुत ही बढ़िया मॅच. काहीही होऊ शकतं मित्रांनो. हे क्रिकेट आहे. यावेळी दडपण असेल कारण या चेंडूवरचं दडपण असतं ना. हे दडपण पूर्ण षटकामध्ये नसतं ते या चेंडूवर येईल. कारण निर्णायक चेंडू 51,000 रुपयाचा चेंडू. देवेंद्र या चेंडूची किंमत करता येणं शक्यच नाही मित्रांनो. कारण या चेंडूवर षटकार आला तर शेनवे संघ जिंकेल. या चेंडूवर चौकार आला तर कानवे संघ जिंकेल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. पिक्चर अभी बाकी है. बघा किती प्लॅनिंग करावं लागतं. पूर्ण इनिंग्स मध्ये प्लॅनिंग केलं नसेल तेवढं या एका चेंडूसाठी प्लॅनिंग चालू आहे. किती महत्वाचा चेंडू आहे. क्वालिफायर 1 होईल कोण? कानवे की शेनवे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण सिली पॉइंट आणला जातोय. पटकन लवकर पटापट शीघ्र आणि त्वरित या सगळ्या शब्दांचा उच्चार आम्ही करू. आणि हा चेंडू तो चेंडू. Thus it is. शेनवे टीम win the match. हा हे थरार याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. काय घडलं काय बिघडलं. 5 चेंडूंची मेहनत फुकट गेली मातीत गेली. शेनवे संघ विजयी. ओ माय गुडनेस.